रसिक मिळविणं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसा संपूर्ण देशाला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे, तशी आपल्या सगळ्यांना मराठी भाषा देखील प्रेरणादायी असली पाहिजे. म्हणूनच आम्ही या मराठी भाषेतून एक ओघवतं समालोचन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा गंगाराम दादा चषक 2023 मध्ये मनापासून स्वागत करतो. पहिला चेंडू इथे स्लोअर फुल टॉस आणि त्याला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. चौकारानं दिमागदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सौरभ रामदासी. खरं गंगाराम दादा जगदाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो या स्पर्धेचं केलेलं बहारदार आयोजन. तिसऱ्या दिवसात ही स्पर्धा आली. काल पावसाचा व्यत्यय जरी असला तरी सामना खेळवण्याचा प्रयत्न निश्चित आयोजकांनी कालही केला, परंतु पाऊस मात्र थांबलाच नाही आणि कालच्या दिवसाचे सामने मात्र आपण पाहतो रद्द होताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आज पुन्हा नव्या उमेदीने नव्या जोशानं मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. मनापासून धन्यवाद त्या आयोजक कमिटीचा देतो. नवखंडीनाथ क्रिकेट क्लब गराडे आणि गंगारामदादा जगदाळे युवा मंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं बहारदार आयोजन. पुढचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला, फ्रंट फुट वरती खेळला खरं तर आणि वायडेश लॉंग ऑफला पुढे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळेल. कृष्णा अडवतो चेंडू. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. एक धाव मिळाली सौरभ रामदासीला, एक धाव मिळाली सासवर स्ट्रायकर संघाला आणि धावफलकावरती वाढ होती 5 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय ते पूर्ण झालेले आहेत. 5 षटकांची मॅच, 2 षटकांचा पॉवर प्ले मधलं जे क्षेत्ररक्षण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. विशेषतः खूप सुरेख क्षेत्ररक्षण सजलंय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षक जे सीमारेषेवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. तर इथे पहिल्या चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायचे. अक्षय लडकतला करायचा आहे. कामगिरी दोन्ही संघांसाठी, हा सामना दोन्ही संघांसाठी निश्चित महत्वाचा आहे, त्यामुळे प्रयत्न निश्चित चांगला असेल दोन्ही संघांचा. इथे थोडासा भरकटला जाईल. खूप बाहेर होता, उजव्या इष्टीच्या बाहेर होता चेंडू आणि मुख्य पंचांनी मात्र इथे दंडित केलाय. चेंडू वाईट घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 हे खरं तर वाईटसाठी तो त्या नियमाचा वापर खरं तर पंचांनी केलेला आहे. आणि एक बोनस रूपी धाव आपण 5 धावफलकाला जोडली जाते. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक कमलेश राऊत डाव्या हातानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हो, पॉइंटला स्टेर केलाय. 2 क्षेत्ररक्षकांमधली जरी आउटफील्ड वेगवान. चेंडू पोहोचेल सीमा पार. सनसनी चौकार. 4 रन. इथे फक्त तुम्हाला गॅप हुडकायचे आहेत आणि दोन्ही फलंदाजांनी आपण पाहतोय सुरुवात करताना गॅप मध्ये चेंडू खेळलेले आहेत आणि तिथे दोघांना देखील यश मिळाले. 2 चौकार या षटकात बघायला मिळाले. धावफलक मात्र पुढे दुहेरी अंक गाठलाय. जिथे 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजवा पाय पुढे टाकत कसा चेंडू खेळायचा प्रयत्न होता अक्षयचा, पात्र बॅटवरती आला नाही. सरळ निघून गेला. यष्टीरक्षक बंटी गाठेच्या हातामध्ये निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर पुरंदर तालुक्याने विशेषतः आम्हाला खूप प्रेम दिलेला आहे. म्हणजे पुरंदर तालुक्यातील जे खेळाडू आहेत खरं तर आपण पाहतो अनेक गुणवंत खेळाडू आपल्याला या तालुक्यात बघायला मिळतात. वा, सुरेख फटका होता यावेळेस मात्र पाठीमागे सर बॅकफुटवरती जाता फटका खेळ. हो, तिथे मात्र हुलकवणी आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. चार धावा तिथे प्राप्त झाल्या आणि 4 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलकात देखील वाढ होते. पुढे जाईल 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक अजून इथे प्रगती पथावर आपल्याला बघायला मिळतंय आणि इथे 3 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत येताना. हो, सुरेख फटका डीप पॉइंटच्या डोक्यावरून खेळाय. सरळ पोचेल चेंडू सीमा पार. मिळतील 4 चौकार. 4 रन.
षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रज्योत घोणे आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होईल. तर सौरभच्या बॅटमधून सौरभ रामदासीच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि अक्षय लडकतनं मात्र 3 चौकार या पहिल्या षटकामध्ये खेळलेत. पॉवर प्लेची षटक आहे त्यामुळे इथे धावा तुम्हाला मिळणार आहेत, फक्त गॅप तुम्हाला सापडले पाहिजेत. यावेळेस ऑन साईड मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, थोडी दिशा भरकटली जाईल चेंडूची. मुख्यपंच अश्विन डमडरे सरांचा इशारा येतोय, वाईट बॉल मात्र त्यांनी घोषित केलाय. आज दोन्ही पंच पाहतोय, वाघमारे सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला अश्विन डमडरे सर. दोघांचे काम आज दिवसभरात आपल्याला बघायला मिळेल. अनेक स्पर्धेमध्ये एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत. विशेषतः शिरूर तालुक्यामधून हे दोन्ही पंच इथे बिलॉंग करतायत आणि खूप चांगलं काम आज देखील त्यांचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र उसळी मिळाली होती चेंडूला, तिथे बराचसा शपलोन खेळायचा प्रयत्न मात्र बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या मैदानाचं जे वैशिष्ट्य आहे की आपण पाहतो की आउटफील्ड जे आहे म्हणजे एकदा का सर्कलमधून चेंडू निघाला आणि तिथून नंतर आपण पाहतो की इतका वेगानं तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षकांना अडवण्यासाठी मात्र प्रचंड मेहनत इथे घ्यावी लागते. आणि विशेषतः आपण बघितलं की कुणे ऑन साईडला म्हणजे अक्षय लडकतनं जे 3 चौकार खेळलेत, 3ही चौकार आपण बघितलं. इकडे ऑफ साईडच्या दिशेनं त्यानं वाह काय चेंडू होता कमालीचा. प्रज्योत घोणेचा आक्रमक चेंडू होता, मात्र इथे समजला नाहीये. मोठा फटका खेळायचा होता. खरं तर सौरभ रामदासीला थोडंसं चेहऱ्यावरती स्मित हास्य बघायला मिळालं आणि तिथून खरं तर पीक झाला नाही चेंडू. मोठा फटका निर्माण करायचा होता, तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत, आत्मविश्वास वाढतो गोलंदाजाचा. इथे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावा 18 आल्यात आणि या षटकात मात्र कमलेश राऊतचा षटकाचा बॅकलॉग प्रज्योत घोणे भरून काढतोय. म्हणजे पहिले 2 चेंडू चांगले आहेत खरं तर. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मार दूरवरती आहे, बंदुकीतून सुटलेली गोळी होती, सरळ पोहोचेल सीमा पार, सनसडी चौकार. धावफलकावरती वाढ होते. सौरभच्या बॅटमधून आणखी एक सुरेख फटका. पहिले 2 चेंडू मात्र जरी निर्धाव आले असले तर इथे या फलंदाजाला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकणार नाही. तो पुन्हा त्याचं आक्रमक रूप त्यानं दाखवलेलं आहे आणि 4 धाबींनी धावफलकात सुद्धा वाढ होते. पुढे पोहोचलाय 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, बराचसा खूड होता, भरकटलेला आहे चेंडू आणि इथे मात्र 2 समांतर पुन्हा एकदा पंचांचे येतील. वाईड चेंडूची घोषणा इथे होते. एका अतिरिक्त धाबेनं धावफलकात सुद्धा वाढ होते. पुढे जाईल 24 धावा. धावफलकावरती 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे 30 चेंडूंमध्ये एक मोठा धावफलक खरं तर मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा प्रयत्न इथे सासवड स्ट्रायकर संघाचा असणार आहे. कारण टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजीचा जो निर्णय इथे घेतलेला आहे, जो निर्णय आपण घेतो तो यशस्वी करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे प्रयत्न खरं तर मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. वाह वाह, काय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन होतं खरं तर या चेंडूत आणि समजला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा टप्प्यावरती खरं तर नियंत्रण गोलंदाजांना आणणं खूप गरजेचं आहे आणि इथे प्रज्योतनं ते केलं. एक चौकार जरी आला असता तरी पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा त्यानं सुरेख टाकलेला आहे. इथे टेनिस चेंडूवरती जर तुम्हाला प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकणं जमलं किंवा व्हेरिएशन पाहिजे, तुम्ही प्रत्येक चेंडू वेगवान टाकाल, परंतु त्या वेगवान चेंडूला देखील मोठाले फटके तिथे येतात. तिथे शपल होऊन खेळायचा प्रयत्न मात्र समजला नाहीये. आज थोडा अडखळतोय का तर सौरभ रामदासी. मी अजून पर्यंत या खेळाडूला इतका शांत बघितला नव्हता. तो खूप शांत खेळतोय आज आणि विशेषतः थोडासा अडखळताना तो जाणवतोय. कधी धावकरी हाताच्या फलंदाजांना या मैदानावरती आपण पाहतो खूप ॲडव्हान्टेज आहे की मोठाले फटके त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळता येतील आणि वारं जे वाहते खरं ते धावकरी हाताच्या फलंदाजांच्या बाजूनी वाहते. परंतु तरी देखील आपण पाहतोय ते आलेत चौकार. मोठा फटका षटकार मात्र अजून आला नाही कुणाच्याच बॅटमधून आणि जिथे चर्चा सुरू होती स्क्वेअर लेगला पुन्हा सुरेख फटका नॉन स्टॉप चेंडू पोहोचेल सीमा पार चौकार. Nagesh. A D
राती अर्ध्या राती असं सोडून जायचं ना, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं ना, मोडून संगा षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 28 धावा. कुठलाही गडी बाद नसताना सासवड स्ट्रायकर संघाचा धावफलक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो पॉवर प्ले होता कंपल्सरी 2 षटकांचा तो संपलाय आणि आता क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल होतील. जी बंधनं होती पहिल्या 2 षटकांमध्ये ती बंधनं मोडली जातील आणि 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुन्हा सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतील. परंतु हे क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानाच्या आतमध्ये कसं विणलं जात आहे ते देखील आपल्याला बघायचंय. अनेक वेळा खरं तरी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला माहिती कोण कसा खेळतो, कुठे मोठाले फटके तो खेळू शकतो. परंतु पहिल्या 2 षटकात मात्र कुठेही फलंदाजांना अडवता आलं नाही खरं वासुकीबाई जेजुरी संघाच्या खेळाडूंना, कारण धावा मात्र आपण पाहतोय खूप वेगानं धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. 3ऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज विश्व कोमल सोनवणे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिटचा प्रयत्न, सुरेख फटका, गॅप मोठा आहे, चेंडू पोहोचतो सरळ सीमा पार, सनसनी चौकार. धावफलकावरती वाढ होणार आहे. धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचतो 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुरेख फटका होता खरं तर, विशेषतः जिथे स्विच हिटचा प्रयत्न केला आणि तोही गॅपमध्ये खरं तर आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे स्विच हिटचा फटका खेळताना तो जर जमिना समांतर जात असेल तर तो गॅपमध्ये जाणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र बराचसा भरकटलेला चेंडू आहे. मुख्य पंच मात्र इथे दंडित करणार आहेत. व्हाईट बॉल त्यांनी ते घोषित केलेला आहे. विश्वकोमल सोनवणे आपण पाहतो षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला चढवलंय आक्रमण, चेंडू पोहोचला सीमारेषा बाहेर, 6 धावा. धावफलकावरती वाढ होते. धावफलक मात्र या 6 धावेंनी पुढे जाणार आहे. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकार तर पुढच्या चेंडूवरती आपण पाहतो इथे थांबवलं जाते अक्षयला. अचूक टप्प्यावरती पुन्हा सुरेख, वाह वाह, कमालीचा चेंडू होता. बॅटर रिस्ट बॉल, थोडा पाठलाग होता चेंडूचा आणि दोनही चेंडू आपण पाहतो इथे लागोपाठ निर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अचूकता इथे गोलंदाजीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र सुरेख फटका सजवलाय, चेंडू सरळ डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून पोहोचला 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावफलकात वाढ होते. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख फटकेबाजी इथे आपल्याला निश्चित बघायला मिळाली. अक्षयच्या बॅटमधून पुन्हा एकदा चपल ओढून खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये येता आलं नाही. निर्धाव चेंडू बरोबर षटक संपलं जाते. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुठलाही गडी बाद नाहीये. धावफलकावरती आहेत 45 धावा. सासवड स्ट्रायकर संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. नॉट आऊट भागीदारी आहे, खरं तर खूप मोठी भागीदारी इथे दोन्ही फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. विशेषतः सौरभ रामदासीच्या बॅटमधून 3 चौकार, तर अक्षय लडकतनं 4 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे जास्त धावून खरं तर धावा इथे घेतलेल्या नाहीयेत. मला वाटतं एक सिंगल फक्त धावून घेतली, त्या व्यतिरिक्त काही अतिरिक्त आणि षटकार चौकारांच्या धावा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. म्हणजे दोन्ही खरं तर फलंदाजांनी ते तंत्र अवगत केले की आता प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायचा, एकेरी दुहेरी धाव्यांसाठी अजिबात प्रयत्न करायचा ना, हेच तंत्र त्यांनी अवगत केलेलं आहे. काही तर तुपाशी नाही तर उपाशी, षटकार चौकारांची भाषा बोलणारी बॅट दोन्ही फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं सुरू होतंय आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज प्रज्योत
प्रज्योत घोणे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आधीचं षटक सुरेख टाकलं होतं आणि संघनायकानं पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु इथे सौरभ रामदास इज द मॅन. चेंडू फेकलाय सीमा पार, 6 धावा. धावफलकावरती वाढ होते या 6 धावेंबरोबर 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण इथे सौरभचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. यावेळेस मात्र फुल ओव्हर लेनचा चेंडू होता, बघायचं क्षेत्ररक्षक दूरवरून हो तिथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, चौकार. धावफलकावरती पुन्हा वाढ होते. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठाले फटके, म्हणजे षटकारा पाठोपाठ चौकार इथे सौरभ रामदासीच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालाय. यावेळेस मात्र सरळ बॅटनं पुढे खेळाय कृष्ण आपण पाहतो, अडवण्याचा प्रयत्न त्याचा बघायला मिळाला. लॉंग ऑफ वरून तो वेगानं चेंडूवरती येतोय आणि एका धावेवरती थांबवलं जाईल. एका धावेनं धावफलकात देखील वाढ होते. धावफलक पुढे पोहोचतो 56 धावा, 56 रन विदाऊट लॉस. सासवड स्ट्रायकर, खूप सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर आज प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे प्रयत्न करतोय. म्हणजे स्वतःचं कर्तृत्व खरं तर आपण पाहतो स्वतःलाच निर्माण करावं लागतं आणि प्रत्येक खेळाडूला ते करण्यासाठी तो प्रयत्न करतो की आज मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आणि याच एका उद्देशाने आपण पाहतो की प्रत्येक जणाचा, प्रत्येक खेळाडूचा तो एक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. फुल टॉस होता यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चंपीलाल तिथे आहे तैनात, झेल टिपतो आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का पहिला. नवीन फलंदाज अवधूत सूर्यवंशी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तर प्रज्योत घोणे मात्र इथे आपण पाहतो जिथे पहिल्या विकेटची प्रतीक्षा लागली होती ती आता संपली जाईल. कारण या षटकात मात्र आपण पाहतो पहिली विकेट मिळाली ती प्रज्योत घोडेला. परंतु खूप सुरेख खेळ आपण बघितला अक्षय लडकतचा मैदानाच्या आतमध्ये, जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून होत होती. आता तो खेळ थांबलाय आणि नव्यानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अवधूत सूर्यवंशी इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न होता या षटकात, मात्र सुरुवातीला 2 फटके आले मोठाले आणि याच बरोबर आणखी एक आकाशाला गवस निघालणारा लांबवरचा षटकार. एक मोठा तडाखा पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू सापडत असेल तर आतमध्ये पटकन टाका, नाही तर क्षेत्ररक्षक या आतमध्ये. जास्त दूर जर जात असेल चेंडू तर क्षेत्ररक्षक तुम्ही जाऊ नका. ओ यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता, पायाचा वेध खरं तर चेंडूने घेतलाय आणि लेग बाईज मध्ये एक धाव तिथे प्राप्त होईल. याच बरोबर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं जाते. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती आहेत. 63 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज चंपीलाल राठोड इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिमचं षटक हे जबाबदारी मोठी असेल आणि आता या एका बाजूला सौरभ आहे, दुसऱ्या बाजूला अवधूत सूर्यवंशी आहे, ज्यानं पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकारानं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केलेली आहे. यावेळेस मात्र फुल लेनचा चेंडू होता, बॉटम एंडचा वापर केलाय. वाह, वेल स्टॉप होता. काय सुरेख क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धाबा तिथे प्राप्त होणार आहेत आणि 2 धाब्यांच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे 65 रन 65 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय ते पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेड बॉल मृत चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो होते आणि एका पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं जिथे दुहेरी धाव आपल्याला बघायला मिळाली, परंतु एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण फार सुरेख आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र आपण पाहतोय सोडून दिलाय. वाईट बॉल आहे, फन्सांनी मात्र दंडित केल्या चेंडूवरती. एक अतिरिक्त बोनस धाव आपण पाहतो धावफलकाला जोडली जाईल आणि एका धावेबरोबर धावफलकावरती वाढ होते. 66 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो जिथे 72 धावा आहेत, हा सगळ्यात मोठा धावफलक आपल्याला बघायला मिळाला होता. तर आज पुन्हा एकदा बघायचंय पहिल्या सामन्यातून एक मोठा धावफलक पुन्हा उभा राहील का. प्रॉपर कनेक्शन नाही, काय टायमिंग जुळलं नाही खरं तर या चेंडूवरती. एक धाव तिथे मिळेल. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या 4 षटकांमध्ये मोठाले फटके आपल्याला बघायला मिळाले, परंतु शेवटच्या षटकात जिथे फलंदाजांचा कायम प्रयत्न असतो की शेवटच्या षटकात मोठाले फटके खेळण्याचा, परंतु या षटकात चंपीलाल राठोडनं धावा पुन्हा एकदा रोखलेले आहेत. सुरुवातीपासून धाव्यांचा आलेख मात्र आपण पाहतोय सातत्यानं वर खाली जात होता, परंतु या षटकात मात्र तो पुन्हा थोडासा खाली येताना बघायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेट आपण पाहतोय खेळायचा प्रयत्न तिथे थांबला जाईल. चेंडू गती कमी झाली खरं तर, कारण नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाच्या नो बॉल. नो बॉल तर पुढचा चेंडू मात्र असेल फ्री हिट. एक मोठी संधी आहे खरं तर आणि बघूयात या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारचं आक्रमण असेल अवधूतचं. हो, यावेळेस मात्र मिस टाइम झालेला फटका आणि त्यावरती मात्र एक धाव केवळ तिथे मिळाली. फ्री हिटचा चेंडू होता, त्यावरती जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न खरं तर बघायला मिळाला, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेनं धावफलकात सुद्धा वाढ होते. धावफलक पुढे गेलाय. 70 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी 72 झाल्या होत्या, फक्त त्या 6 षटकांमध्ये झाल्या होत्या आणि इथे मात्र अजूनही पायावरती येणारा चेंडू, फ्लिकचा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि चेंडू सरळ पोचेल सीमा पार. सनसनीचा पार. चार धाब्यांबरोबर धावफलकात मात्र होते वाढ. 74 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर क्षेत्ररक्षणातून बऱ्याचशा चुका आपण पाहतो सीमारेषेवरती आज होत आहेत. ह्या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर टाळणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाबाबत आम्ही सातत्याने चर्चा करतो की क्षेत्ररक्षण कसं असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन आहे, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आहे आणि चेंडू सीमा पार. 6 धाबा. या 6 धाब्यांबरोबर धावफलकावरती पूर्ण होतील 80 धाबा. एक
मोठा धावफलक खरंतर पहिल्याच सामन्यात आज इथे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी इथे निश्चित मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सौरभ रामदासी सुरुवातीला आपण बघितलं थोडासा अडखळत होता, काही निर्धाव चेंडू आले, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहतो इतका आक्रमक तो होतोय आणि अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलाय. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार, मिळतील 4 चौकार. तर यानंतर होणारा सामना लक्ष्मी माता क्रिकेट क्लब धालेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कानिपनाथ क्रिकेट क्लब बोबगाव. मी दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होणार आहे. यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सन्माननीय बाबूदादा जगदाळे ग्रामपंचायत सदस्य गराडे यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आपल्याला प्राप्त होत आहे. मनापासून धन्यवाद. चला पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. धालेवाडी बोबगाव दोन्ही संघनायकांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होणार आहे. सन्माननीय बाबूदादा जगदाळे ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी करतोय. मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होणार आहे. लक्ष्मी माता क्रिकेट क्लब धालेवाडी संघाचे संघनायक आणि कानिपनाथ क्रिकेट क्लब बोबगाव दोन्ही संघनायकांना विनंती आपण या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करू. नवीन चेंडू आतमध्ये द्या आणि चला मान्यवर इथे येऊन थांबलेले आहेत. मी दोन्ही संघांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी या. कानिपनाथ क्रिकेट क्लब बोबगाव संघाचे संघनायक आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लब धालेवाडी. चला दोन्ही संघनायक पटकन या. शतरक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सजलं जातंय सासवड स्ट्रायकर संघाचा आणि 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बंटी गाठे आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा जगताप
ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज सौरभ रामदास आपण पाहतोय ते गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पाठलाग मोठा आहे खरं तर 30 चेंडू आणि जिथे बनवायच्या तुम्हाला 85 धावा. एक मोठं लक्ष समोर आहे खरं तर आणि बघूया त्या धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कसा होईल. क्रिकेटमध्ये आम्ही सातत्यानं सांगतो कुठलंच लक्ष मोठं किंवा छोटं नसतं, फक्त तुम्ही कुठल्या विचारांनी मैदानाच्या आतमध्ये पोहोचता यावरती विजय अवलंबून असतो. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. बी पॉझिटिव्ह विचारच खरं तर तुम्हाला यश मिळवून देतात. आणि लेट्स प्ले, चला खेळूयात. पुन्हा सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगला जिथे पाठलाग 30 चेंडू आणि बनवायच्यात 85 धावा. पहिलं षटक सौरभ रामदास आपण पाहतोय डाव्या हातानं गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि यावेळेस मात्र पहिला चेंडू इथे बराचसा बरकटला जाईल. व्हाईट बॉल इथे घोषित होतोय. अवंतर धावेन आपण पाहतो इथे डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांची ताकद मोठी आहे खरं तर, त्यामुळे एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा प्रयत्न. चेंडू उंच होत तिथे मात्र झेल होऊ शकला नाही. त्यावरती एक धाव मात्र प्राप्त झालेली आहे. एक सिंगल आली, एका धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र पुढे जातोय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू होता खरं तर यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न बंटीचा आपल्याला बघायला मिळाला, परंतु बॅटवरती हो यावेळेस मात्र सुरेख फटका कृष्णाच्या बॅटमधून उलट्या पावलानं झेल टिपलाय. काय कमालीचा झेल अक्षय लडकतचा. वा, पहिला फलंदाज इथे गमावलाय वासुकी बॉय जेजुरी संघानं. कृष्णा बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विकी दुधाडे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर पहिलं यश मात्र इथे मिळालंय सौरभ रामदासीला. मोठा फटका खेळ होता खरं. कृष्णानं गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु विशेषतः चेंडू हवेत होता खूप वेळ. जिथे अक्षय लडखत आपण पाहतो की वायडेश लॉंगॉनला उभा होता, तिथून त्यानं चेंडू कव्हर केला आणि खूप सुरेख. वाह, कमालीचा फटका इथे. सरळ चेंडू जाईल सीमा पार. परफेक्ट फटका होता 4 रनासाठी. चार धाब्यांबरोबर धावफलकावरती वाढ होते. धावफलकावरती पाहू शकता तुम्ही 6 धावा धावफलकावरती ज्या पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय सुरेख फटका इथे बघायला मिळतोय. खरं तर क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा थोडासा बदल निश्चित संघनायक या ठिकाणी करतोय, कारण आल्याबरोबर एक मोठा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ओहो, बॅटची बाहेरची कट घेणारा चेंडू होता. कॉट बिहाइंडचा शिकार ठरेल. धक्का क्रमांक 2. डीजे किरण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. कमलेश राऊत आपण पाहतोय डाव्या शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि बघायचं इथून पुढे बंटी घाटे सोबत पुन्हा एक भागीदारी बनवावी लागेल. पहिल्या षटकात मात्र महत्वाच्या 2 विकेट कृष्णा पाठोपाठ
विकी बाद झालाय आणि आता बघायचे कमलेश आणि बंटी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच षटकात आपण पाहतो इथे जी सुरुवात आपण पाहतो अडखळणारी मैदानाच्या आतमध्ये वासुकी बॉईज जेजुरी संघाची आपल्याला बघायला मिळाली. आणि बऱ्याच वेळा असं होतं, कधी कधी आपण पाहतो एखाद्या सामन्यामध्ये सुरुवात खराब होते, शेवट अतिशय सुंदर होताना आपल्याला क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बघायला मिळाला. आणि बघायचे जरी सुरुवात इथे खराब असली तरी आपण पाहतो या दोन फलंदाजांमध्ये क्षमता आहे मोठाले फटके खेळायची किंवा आपल्या संघाला विजयाचा मार्ग शोधून देण्यासाठी. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. तिथे शतरक्षक आपण पाहतो मिड विकेटला तैनात आहे. फेक येईल आणि तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात मात्र वाढ होते. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात धावा पहिलं षटक. पॉवर प्लेचं आपण पाहतो एक चौकार खरं तर या षटकात आपल्याला बघायला मिळाला. हो यावेळेस मात्र व्हाईट बॉल इथे पंच घोषित करणार आहेत. फटक्याची पोझिशन बदलली नाही, फक्त बॅट जी ग्रिप होती हातातली ती फक्त बदलली. आणि इथे आपण पाहतो की जर फलंदाजाचा टान्स बदलला असता तर निश्चित आपण पाहतो हा चेंडू तिथे निर्धाव देखील आपल्याला बघायला मिळाला असता. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय व्हाईट बॉल पंच मात्र घोषित करणार आहे. लागोपाठ 2 चेंडू खराब इथे पाहायला मिळत आहेत आणि धावा येत आहेत. 2 धावा तर आपण पाहतो अतिरिक्त मिळाल्या. धावफलकावरती वाढ होते. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतली कड घेणारा चेंडू होता. फाईन लेगला जाईल चेंडू. शतरक्षक तैनात आहे तिथे आणि फेक येईपर्यंत एक सिंगल मात्र तिथे मिळाली. याच बरोबरीनं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वासुकी बॉईज जेजुरी. चला पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपण इथे संपन्न करतोय. धालेवाडी संघनायक आलेच. कानिपनाथ क्रिकेट क्लब बोबगाव संघाचे संघनायक. चला विनंती आपल्याला या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न करू. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरुवात होईल आणि दुसरं षटक प्रणव कोलते गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 10-2 गडी मात्र इथे सुरुवातीलाच गमावलेले आहेत. चला स्पीडअप करा थोडस. सुरेख कामगिरी इथे गोलंदाजी मधून सुद्धा आपल्याला सासवड स्ट्रायकर संघाची बघायला मिळते. वा सुरेख फटका होता. अलॉंग दी कार्पेट खेळाय. सरळ जाईल चेंडू सीमा पार. मिळतील 4 चौकार. चार धाव्यांबरोबर धावफलकात मात्र वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचणार आहे पुढे. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख फटकेबाजी इथे करायचा प्रयत्न आहे. फुलोर लेनचा चेंडू होता बघायचंय. हो तिथे मात्र फेक अचूक आली नाही आणि तोपर्यंत बंटी गाठी देखील आपण पाहतोय ते गाठ्यात सुखरूप पोहोचला जाईल. 1 धाव मिळाली. एका धावेनं धावफलकात पुन्हा एकदा वाढ होते. 15 धावा. 85 धाव्यांचा जिथे पाठलाग करायचा आहे तुम्हाला आणि सुरुवात आपण पाहतोय थोडीशी शांत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे पहिल्या षटकात एक चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतोय या षटकात देखील एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो बिग हिट बिग हिट. नो चान्स. चेंडू सरळ पोहोचवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. Jazz in the mix.
चला टॉस करतोय आपण मयूरदादा फडतरे बोबगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये लक्ष्मी महालक्ष्मी क्रिकेट क्लब धालेवाडी. सन्माननीय मधुकरजी जगदाळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एक षटकार एक चौकार. या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला धावफलक 22 धावा. धावफलकावरती कमलेश राऊतनं देखील एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये इथे खेळलाय. हो, यावेळेस मात्र बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू होता. कट बिहाइंडचं शिकार ठरेल. धक्का क्रमांक तिसरा. बिग विकेट डाऊन. मयूरदादा फडतरे युवा मंच बोबगाव संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्ही करू फलंदाजी असा निर्णय त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल सुशांत माने. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानावरती दाखल होते. 3 गडी गमावलेत वासुकीबाई जेजुरी संघाने. एका पाठोपाठ आपण पाहतो विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. दोघांमध्ये एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेची खरं तर होती. जशी पार्टनरशिप पहिल्या डावात आपल्याला बघायला मिळाली. अक्षय लडकत आणि सौरभ रामदासीमध्ये पहिल्या विकेटसाठी खूप मोठी भागीदारी, जवळपास 45-46 धाव्यांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी त्यांनी बनवली आणि अशाच एका भागीदारीची गरज होती खरं तर वासुकीबाई जेजुरी संघाला. मात्र ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलेली नाही. प्रणव कोलतेनं मात्र इथे सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बघायचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वेगानं चेंडूवरती आणि सुरेख फेक आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. याच बरोबर षटक मात्र संपले दुसऱ्या क्रमांकाचं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 गडी बाद 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा जो पॉवर प्ले होता तो संपलाय आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो 12 धावींची सरासरी राखलेली 24 धावा धावफलकावरती 2 षटकात आपल्याला बघायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय लडकत षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल. सुशांत माने आणि कमलेश राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. त्यामुळे क्षेत्ररक्षणात सातत्यानं बदल आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर तुम्हाला करावे लागणार आहे आणि सासवड स्ट्रायकर संघासाठी मात्र ही जोडी आता थोड्या वेळासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे सातत्यानं क्षेत्ररक्षणात बदल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागते. तारंबळ उडते क्षेत्ररक्षकांची. यावेळेस मात्र जिथे अख्खू टप्प्याचा चेंडू होता हा फोली बनवायचा प्रयत्न करत तरी त्या कमलेशचा आपल्याला बघायला मिळाला, परंतु बॅटवरती चेंडू प्रॉपर आलं नाही. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला आपण पाहतोय तैनात होता. 1 धाव मात्र त्यावरती प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकात देखील वाढ होते. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेषतः जी पॉवर प्लेची षटकं होती त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये बऱ्याचशा धावाही रोखलेल्या आहेत आणि आपण पाहतो विकेट सुद्धा दोन्ही गोलंदाजांनी मिळवलेल्या आहेत. थोडासा पाठीमागे सरत बॅकफुट वरती जात हा फटका आपण पाहतो. स्टेअर केला पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात आहे. एक धाव मात्र तिथे घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. पुन्हा कमलेशला स्ट्राईक वरती आणलंय. जिथे कमलेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला एक षटकार जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. म्हणजे ती क्षमता आहे मोठाले फटके खेळण्याची. इथे देखील मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. चेंज ऑफ द पेस होता. गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं अक्षय लडकतचं आणि तिथे मात्र
निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी इथे साकारायचा प्रयत्न पुन्हा एकदा अक्षयचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले तीनही चेंडू अप्रतिम आहे. जिथे पहिल्या 2 चेंडूवरती एक सिंगल आली, हो पुन्हा एक कमालीचा चेंडू आपण पाहतोय. इथे फक्त मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे खरं तर कमलेशचा, परंतु त्यासाठी बॅटवरती चेंडू तुम्हाला आता घ्यावे लागतील, कारण इथून पुढे एक निर्धाव चेंडू सामन्यातलं समीकरण बदलणार आहे आणि विशेषतः आपण पाहतो की एक निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफुटवरती टाकत जाणार आहे. म्हणजे लागोपाठचे 2 चेंडू मात्र इथे निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. स्लोअर फुलटॉस होता अलॉंग दी कार्पेट जो आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक शेखर गिरमे समोर आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षणाबरोबर फेक येते. एक धाव मात्र तिथे आपण पाहतो प्राप्त होईल. या षटकात मोठा फटका नाही, विकेट जरी मिळाली नसली तरी मी म्हणेल हरकत नाही, परंतु धावा रोखल्या गेल्यात आणि विशेषतः मोठा फटका इथे फलंदाजाला त्यानं खेळू दिलेला नाही. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे सुशांत आणि कमलेशला मात्र मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. एक धाव तिथे आपण पाहतो प्राप्त होते आणि याच एका धावेनं मला वाटतं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 4थ्या क्रमांकाचा आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर मयूर गद्रे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकाला सुरुवात होते. बारा चेंडू आणि 57 धाव्यांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी आहे. चला थोडं स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारा संघ. 57 धाव्यांची अजूनही गरज आपण पाहतोय ते सामना जिंकण्यासाठी आहे. खूप आधीच खेळायचा प्रयत्न सुशांतचा बघायला मिळाला. बॅटवरती नाहीये चेंडू, लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतो तिथे एक धाव मिळाली. जिथे पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकात 28 होत्या, इथे 3 षटकात 28 आपल्याला बघायला मिळाले. पहिल्या षटकात 10 धावा सौरभ रामदासीनं खर्च केल्या. दुसऱ्या षटकात प्रणव कुलतेनं 14 खर्च केल्या. तर या षटकात अक्षय लडकतनं केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तर इथे पहिला चेंडू डॉक्टर मयूर यांचा खूप सुरेख बघायला मिळाला आणि तिथे लेगबायच्या स्वरूपात आपण पाहतो एक धाव. हो काहीतरी थोडं वेगळं करायचा प्रयत्न होता खरं तर कमलेशचा. निर्धाव वाईड लाईनच्या बाहेर एक आउटर लाईन आहे खरं तर, आणि जर आउटर लाईनच्या बाहेरून जात असेल तर तो वाईट आहे, परंतु तो आतमधून गेलाय त्यामुळे इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय थोडासा शपलवून खेळायचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल मात्र इथे पंच घोषित करतील. एका अतिरिक्त धावेनं धावफलकात वाढ झाली. धावफलक मात्र पुढे जातो. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून इथून पुढचा प्रवास खडतरे आणि एक मोठा प्रवास खडतरे इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचा आहे. वा, सुरेख चेंडू यावेळेस बॅटची बाहेरची कड घेणार होता आणि चौथा गडी गमवलाय इथे वासुकी बॉईज जिजोरी संघाने.
नवीन फलंदाज प्रतीक जगताप आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि इथे मात्र डॉक्टर मयूर यांना मात्र एक मोठं यश पुन्हा एकदा मिळतंय. धावफलक स्थिर आहे, चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकातले तीनही चेंडू पुन्हा एकदा अप्रतिमित. याच्या आधीचं अक्षय लडकतचं षटक आत्मविश्वास देऊन गेलं कळत तर इथून क्षेत्ररक्षकांना आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण पाहतोय पुन्हा एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच, खूप उंच आकाशात आणि जिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक कोणीच नव्हतं. धावायचाही प्रयत्न मला वाटतं झाला, एक धाव मिळाली कारण फटका फसलेला होता, खूप उंच गेला होता. एक धाव तिथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महालक्ष्मी क्रिकेट क्लब धालेवाडी आणि यानंतरचा जो सामना आपल्याला बघायला मिळेल मयूर दादा पडतरी वा मंच बोबगाव या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना आहे. झेल टिपलाय, सुशांतचा खेळ संपलाय आणि धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. सोहेब पानसरे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेवटचे 7 चेंडू अजून या डावातले शिल्लक आहेत. सुंदर कामगिरी सासवड स्ट्रायकर संघाची गोलंदाजीमधून सुद्धा मैदानात आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग ऑफला हा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पुढे, एक धाव मिळाली. सामन्यावरची पकड मात्र इथे आपण पाहतोय जी मजबूत केली. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 32 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 53 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 53. प्रमोद इनामके षटक क्रमांक आपण पाहतो इथे 5वं आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. दालेवाडी संघाला विनंती जसा सामना संपला जाईल तसं लगेच क्षेत्ररक्षणासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. सुरेख फटका स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सरळ मला वाटतं जातोय. बघा काय चौकार आहे, चौकार आहे. 4 धावा इथे प्राप्त होतील आणि 4 धाब्यांबरोबर धावफलकात वाढ होते. 36 धावा धावफलकावरती आहेत. तरी अजूनही 5 चेंडू 49 ची गरज आहे. एखादा चमत्कार जर इथे घडला तर निश्चित मैदानाच्या आतमध्ये वासुकी बॉय जेजुरी संघ मैदानाच्या आतमध्ये या कंडिशन मधून सुद्धा सामना पुन्हा पकड मिळू शकतात. परंतु चमत्कार सुद्धा अशाच लोकांच्या बाबतीत घडतो ज्यांचा त्याच्यावरती विश्वास नसतो. अशाच लोकांच्या बाबतीत नेहमी चमत्कार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल मात्र इथे घोषित केला जाईल. डाव्या एष्टीच्या बाहेर आहे आणि एक अतिरिक्त धावेनं आपण पाहतो धावफलकात वाढ होते. धावफलक पुढे पोहोचताय 37 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख कामगिरी सासवड संघाच्या आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एक दर्जेदार चेंडू होता, मोठा फटका. आता इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती मोठाच फटका खेळायचा प्रयत्न होणार आहे. परंतु एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक 3 चेंडू या सामन्यातले शिल्लक आहे. महालक्ष्मी क्रिकेट क्लब धालेवाडी संघाला विनंती आहे की आपण तयार राहा. जसा सामना संपेल तसं लगेच क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये दाखल व्हायचे. 5 षटकांची मॅच आहे यानंतर आणि त्यामुळे दोन्ही संघांना ती सूचना आहे जसा हा सामना संपला जाईल तसं लगेच दुसऱ्या सामन्याला आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करणार आहोत. एक सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडू अजूनही या सामन्यातले बाकी आहेत आणि त्याचबरोबर बॅटची कड घेणारा चेंडू होता, बाहेरची कड आणि फलंदाज मात्र डीजे
प्रज्योत घोडे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि याच बरोबर सामना मात्र संपला जातो आणि सामना जिंकलाय सासवड स्ट्रायकर संघ आपण पाहतोय पहिल्या सामन्यात मात्र इथे विजय प्रस्थापित करतोय विजय संघाचं करतो अभिनंदन